नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे. पासवर्ड विसरणं असू दे किंवा अगदी ओळखीच्या माणसाचं नाव ऐनवेळी न आठवणं असू दे, हे आपल्या सर्वांसोबतच घडतं, बरोबर? आपल्याला बऱ्याचदा वाटतं की विसरणं म्हणजे आपल्या मेंदूचा काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा ती एक मोठी त्रुटी आहे. पण आज आपण हे बघणार आहोत की विस्मृती हे कुठलंही अपयश नसून ती एक अत्यंत सक्रिय, नैसर्गिक आणि आपल्या अस्तित्वासाठी एकदम आवश्यक अशी जैविक प्रक्रिया आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण विस्मृतीचं नेमकं स्वरूप काय आहे, तिची मुख्य कारणे कोणती, इबिंगहाऊसचा प्रसिद्ध विस्मृती वक्र म्हणजे काय, विस्मृतीचे विविध प्रकार आणि शेवटी आपली स्मरणशक्ती कशी वाढवता येईल, या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. सुरुवात करूया विस्मृती एक नैसर्गिक प्रक्रिया या पहिल्या भागापासून. बघा, ऐन वेळेला एखादी महत्त्वाची गोष्ट आठवली नाही की खूप चिडचिड होते, हे अगदी साहजिक आहे. पण विज्ञान आणि मानसशास्त्र ह्या प्रक्रियेकडे नक्की कसं बघतं हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आता क्रेब्स आणि जॉली या अभ्यासकांनी केलेली ही व्याख्या बघा, अतिशय रंजक आहे ही. यातून विस्मृतीचे दोन महत्त्वाचे पैलू अगदी स्पष्ट होतात. पहिलं म्हणजे योग्य वेळी माहिती न आठवणं, जे एक तात्पुरतं अपयश असू शकतं, आणि दुसरं म्हणजे ती माहिती स्मृतीतून पूर्णपणे नाहीशी होणं, जे कायमस्वरूपी असतं. शैक्षणिक दृष्टिकोनातून बघितलं तर हे अगदी अचूक आहे. म्हणजेच काय, तर विसरल्यामुळे आपलं मन बिघडलंय वगैरे असं अजिबात नाहीये. खरं तर विस्मृती हा जैविक, मानसिक आणि सामाजिक घटकांचा एक अत्यंत गुंतागुंतीचा खेळ आहे. आपली स्मरणशक्ती ना एक प्रकारे गाळणीचं काम करते. मानवी क्षमतेनुसार अनावश्यक माहिती फिल्टर करण्याचं अत्यंत सक्रिय काम आपला मेंदू सतत करत असतो. आता साहजिकच प्रश्न पडतो की हे होतं कसं? चला तर मग विस्मृतीची मुख्य कारणे काय आहेत ते बघूया. स्मृतीचा ऱ्हास नेमका कसा होतो आणि त्यामागचं विज्ञान काय आहे, हे खरंच खूप कुतूहल वाढवणारं आहे. मुख्यतः 6 मानसशास्त्रीय आणि शारीरिक घटक आहेत जे विस्मृतीला कारणीभूत ठरतात. वेळेचा प्रवाह, ज्याला ऱ्हास सिद्धांत म्हणतात, माहितीतील व्यत्यय, सरावाचा अभाव, आपल्या भावना, आपली प्रेरणा आणि मेंदूशी संबंधित काही शारीरिक कारणे. यावरून एक गोष्ट नक्की जाणवते की आपलं मन किती गतिमान आणि सतत बदलणारं आहे. आणि स्मृतींमध्ये नेमका कसा संघर्ष होतो हे यातून एकदम स्पष्ट होतं. बऱ्याचदा असं होतं ना की आपण जुना पासवर्ड वारंवार वापरल्यामुळे नवीन पासवर्ड पटकन लक्षात राहत नाही. याला उत्तरलक्षी निरोधन किंवा प्रोॲक्टिव्ह इंटरफिअरन्स म्हणतात. याउलट एखादी नवीन भाषा शिकताना आपण जुनी भाषा विसरू लागतो. याला भूतलक्षी निरोधन म्हणतात. रोजच्या जीवनातली ही उदाहरणे बघितली की आपला मेंदू माहिती कशी साठवतो आणि त्यात कसा गोंधळ उडतो हे अगदी सहज लक्षात येतं. पण तुम्हाला माहिती आहे का, अनेकदा विस्मृती ही आपल्यासाठी एक संरक्षक ढाल म्हणूनही काम करते. सिग्मंड फ्रॉइड यांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत तीव्र ताण, आघात किंवा वेदनादायक अनुभव आपलं मन अक्षरशः जाणून बुजवून विसरण्याचा प्रयत्न करतं. यालाच दमन किंवा रिप्रेशन म्हणतात. आपलं मानसिक संतुलन टिकवून ठेवण्यासाठी मेंदूने स्वतःच तयार केलेली ही एक नैसर्गिक सुरक्षा व्यवस्था आहे. चला आता एका ऐतिहासिक प्रयोगाबद्दल जाणून घेऊया, एबिंगहॉस विस्मृती वक्र. 19व्या शतकात जर्मन मानसशास्त्रज्ञ हर्मन एबिंगहॉस यांनी स्मरणशक्ती मोजण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा पाया नेमका कसा रचला हे आता आपण बघणार आहोत. तर एबिंगहॉस यांनी चक्क स्वतःवरच हे प्रयोग केले. त्यांनी BOK किंवा डॅक्स सारखे कसलाही अर्थ नसलेले शब्द ह्यासाठी वापरले. आता असं का? तर त्यामागे एक साधा हेतू होता. पूर्वीच्या ज्ञानाचा किंवा अर्थाचा नवीन शिकलेल्या गोष्टींवर कोणताही परिणाम होऊ नये. यामुळेच केवळ नवीन माहिती मेंदूत कशी साठवली जाते याचं अतिशय अचूक आणि परिमाणात्मक मोजमाप करणं शक्य झालं. आणि ह्या प्रयोगातून समोर आलेली ही कालमर्यादा बघा, खरंच खूप धक्कादायक आहे. आपण नवीन शिकलेली एखादी गोष्ट जर पुन्हा वाचली नाही तर मानवी मन ती किती वेगाने विसरतं हे यातून स्पष्ट दिसतं. विचार करा, अवघ्या 20 मिनिटात आपण 40% माहिती विसरून जातो. आणि अवघ्या एका आठवड्यात चक्क 75 ते 80% माहिती आपण कायमची विसरतो. ही सांख्यिकी खरोखरच थक्क करणारी आहे. म्हणूनच एखादी गोष्ट जर दीर्घकाळ लक्षात ठेवायची असेल तर तिची नियमित उजळणी किंवा पुनरावृत्ती करणं किती नितांत गरजेचं आहे हे या आकडेवारीवरून सिद्ध होतं. विस्मृतीच्या या अफाट वेगाबद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण विस्मृतीच्या विविध प्रकारांकडे वळूया.
यामुळे काय सामान्य आहे आणि काय असामान्य किंवा एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं, यातला फरक आपल्याला सहज ओळखता येईल. जेव्हा आपण विस्मृतीची तुलना करतो, तेव्हा लक्षात येतं की एखादं नाव अगदी जिभेवर असतं पण ऐनवेळी आठवत नाही. ही झाली तात्पुरती विस्मृती. याउलट अल्झायमरसारख्या आजारात जो कायमस्वरूपी ऱ्हास होतो, ती शाश्वत विस्मृती. आता आपण काल रात्री काय जेवलो हे विसरणं, ही झाली सामान्य विस्मृती. साध्या आठवणी न येण्यापासून ते मेंदूच्या गंभीर आजारांपर्यंतचा हा पूर्ण प्रवास यातून अतिशय स्पष्टपणे समजतो. पण जेव्हा ही विस्मृती एका असामान्य पातळीवर पोहोचते, तेव्हा त्याला आपण ॲम्नेशिया म्हणतो. भूतकाळातल्या गोष्टी पूर्णपणे विसरणं, नवीन गोष्टी लक्षातच न राहणं किंवा एखाद्या भयानक मानसिक धक्क्यामुळे झालेली स्मृतिहानी हे त्याचे गंभीर प्रकार आहेत. रोजच्या सामान्य विस्मृतीपेक्षा हे प्रकार खूप वेगळे आहेत आणि यासाठी योग्य वैद्यकीय उपचारांचीच गरज असते, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरं, तो एबिंगहॉसचा वक्र पाहून थोडं दडपण आलं असेल ना, पण काळजीचं काहीच कारण नाहीये. कारण आता आपण विस्मृती टाळण्यासाठी जे उपाय आहेत त्याकडे वळणार आहोत. आणि हे सगळे उपाय पूर्णपणे विज्ञानावर आधारित आणि अत्यंत प्रभावी आहेत. हे 5 सोपे आणि वैज्ञानिक टप्पे वापरून आपण आपल्या स्मृतीचा वक्र नक्कीच नियंत्रित करू शकतो. शिकलेल्या गोष्टींची नियमित उजळणी करणं, माहितीची योग्य आणि अर्थपूर्ण मांडणी करणं, पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करणं, मेंदूला विश्रांती मिळण्यासाठी पुरेशी झोप घेणं आणि योगा किंवा ध्यानासारख्या तंत्रांचा वापर करून स्वतःचं मनोबल वाढवणं. ह्या अत्यंत साध्या वाटणाऱ्या पण खूपच प्रभावी अशा पद्धती आहेत. आणि आता या विश्लेषणाच्या अगदी शेवटी एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर आपण थोडा विचार करूया. विस्मृती ही खरंच स्मृतीची एखादी त्रुटी आहे, की मानवी जीवनात सहजपणे पुढे जाण्यासाठी निसर्गाने आपल्याला दिलेली एक अत्यंत आवश्यक देणगी आहे? बघा, जीवनातल्या नको असलेल्या आणि अनावश्यक गोष्टी गाळल्या जातात, म्हणूनच तर आपलं मन भविष्यावर लक्ष केंद्रित करू शकतं, नवीन परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतं आणि प्रगती करू शकतं, होय ना? ह्याच विचारप्रवण मुद्द्यावर आज आपण इथेच थांबूया. मला खात्री आहे की आजच्या या चर्चेमुळे स्मरणशक्ती आणि विस्मृतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल.